पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी आज विजय स्तंभ अभिवादन दिन पार पडतो आणि 206वा विजय स्तंभ अभिवादन दिन आज या ठिकाणी संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि आपण पाहू शकतो या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि काल रात्रीपासूनच ही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। साधारणतः 15 ते 20 लाखांपर्यंत आंबेडकर अनुयायी आज दिवसभरात या ठिकाणी येणार आणि या विजय स्तंभाला अभिवादन करणार आहेत आणि आपण पाहू शकतो या विजय स्तंभावरती विविध फुलांनी त्यासोबत विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण कोरेगाव भीमा परिसरात प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। साधारणतः मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये दृष्टिकोनातून ही सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यानंतर प्रकाश आंबेडकर, संजय बनसोडे, अमोल कोल्हे या ठिकाणी येऊन आणि या विजय स्तंभाला त्यांनी अभिवादन केलेलं आहे। या विजय स्तंभाला आणि या संपूर्ण कोरेगाव भीमा परिसराला एक मोठं ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि आज दिवसभर विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा या परिसरामध्ये केले जात असतं आणि सामाजिक आणि राजकीय चळवळीतील नेते मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन अभिवादन करत असतात आणि आज सुद्धा हा संपूर्ण सोहळा दिवसभर अशाच पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।